देवगडावरचे किसनगिरी बाबा त्यांचे जीवन चरित्र म्हणले महाराज. आहा तेव्हा त्या किसनगिरी बाबाच्या पवाड्याला चित्त देऊन ऐका. जिल्ह्याला आणि भैरवा पावतोय त्यांच्या नवसाला. चित्त दे या पवाड्याला तिथून येणाऱ्या बैलाला. तिथून येणाऱ्या बैलाला खरे मुरमेगाव म्हणावे त्याला. मुरमेगाव म्हणावे त्याला. मारुती गायकवाड वस्तीला. मारुती गायकवाड वस्तीला. आज कोणी सांगतो तुम्हाला. राईबाई म्हणावे तिला. राईबाई म्हणावे तिला. दोन मुलईच्या उदराला पहिला सकाराम मोरा. दुसरा भिकारी व गोरा. वा वा. त्या बहिरवाडी गावापासून 1 मैल अंतरावरती मुरमे गाव आहे बघा. त्या मुरमे गावामध्ये मारुती नाईक राहतोय त्या ठिकाणी वस्तीला. वा वा. त्याची अस्तुरी रहीबाई आणि त्या दोघांच्या उदरावाला पोटाला 2 मुलं. एका मुलाचं नाव सकाराम आणि दुसऱ्याचं नाव भिकाजी. नीती नेमक्या मारुती नायकाचा जाळे घ्यावं त्याला नदीला जावं मासे धरावे आणि त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह चालवावं मला. दिवसामागून दिवस निघून गेले महाराज. आणि पुढे त्या सोन्याचा दिवस उगवला महाराज. झाली हकीकत काय. ऐका त्या रहीबाईच्या उदराला तिसरा गर्भ राहिला त्या रहीबाईला. खरे गुरुवाराच्या दिनाला. पहा त्या रहीबाईला 9 महिने 9 दिवस पूर्ण भरत आले. आणि गुरुवारचा दिवस उगवलाय. पूर्वाचा दिवस खरे पाठा 4च्या टायमाला महाराज. काय हकीकत झाली. 1907 साला. 1907 साला. पाठाच्या टायमाला
बाळ जन्माला आलंय. चालता बोलता म्हणजे महाराज या बाळाचं नाव ठेवायला पाहिजे. मग त्या बाळाचं नाव काय ठेवलंय महाराज? काय केलंय? किसन नाव ठेवलंय महाराज. किसन नाव ठेवलंय महाराज. खरे किसन 5 वर्षाचा झालाय महाराज. पावलं पावलं पाठी चाललंय महाराज. पुढे करता काय झालंय महाराज? किसन 11 वर्षाचा झाला. किसन 8 वर्षाचा झाला. वरच्या बाबून वरच्या लोटत चालले. 8 वर्षाचा किसन झाला. त्या टायमाला तो सकाराम बोलतोय मारुती नाही का ना बाबा? आम्ही सकारामाने पिताजी आम्ही दोघं जातोय मासे धरायला. आता किसनला सुद्धा पाठवा आमच्या संगतीनं. ऐकले म्हणजे बाबा आज मी जाणार नाही. बाळा जर गेलं नाही तर आपल्याला खायला भाकर मिळणार नाही. आपला दररोजचा नीतीने मासे धरावे, ते विकावे आणि महाराज आपण मस्त बसते आपल्या पोटाला भाकर मिळते. ऐकले म्हणजे बाबा आज माझं छोटंसं वय. खरे मी काय करणार तिथं जाऊन? फक्त टोपलीचं राखण करायचं बाळा. काय हरकत नाही म्हणजे महाराज आज बापाला सांगावं लेकाला ऐकावं महाराज. अरे किसन बाळा आणि सकाराम दोघं भाऊ महाराज त्या किसनच्या हाताला झाले. चालून गेले पेला नदीला. टाकून जाळं पशी लागला. टाकून जाळं पकडी माशाला. एक एक मासा खडे हाताला. वा वा येऊन ठेवे बघा टोपलीला. किसनाला खमंग टोपलीला. तेव्हा त्या भिकाऱ्याने सकारामने काय करावं? त्या वेळेला आज जाळं टाकून मारा. मासे धरावे. एक एक मासा जाळ्यातून काढावा आणि टोपलीमध्ये टाकावा. जीत मासा तर फड करू लागलाय महाराज. आणि ती हकीकत महत्व होता तो टोपलीपाशी बसलेला किसन बाळ. किसन बाळ मनामध्ये विचार करताय महाराज. अरे त्यांचा प्राण आणि आपला प्राण एकच. आज आपले भाऊ किती मोठं पातक करतायत महाराज. खरे एका प्राण्याची हत्याचं पातक आपल्या डोईवरती येत आहे. त्या किसनला ते मासे तडफड करताना तळमळ करताना देखवत नव्हतं महाराज. दोघा भावांना मासे पकडावे आणि किसन बाळाला काय करावं चित्त देऊ नाही का महाराज? धरलेले मासे किसन बाळ पाण्यातले आज टोपलीतले मासे परत पाण्यामध्ये सोडू लागलाय. परंतु देव अवतारी ते किसनगिरी बाबा महाराज पाण्यात मेलेले मासे हा चौथा जिवंत झाले. आणि पाण्यामध्ये पुन्हा पोहायला लागले महाराज. सर्व मासे बाबाला टोपलीतून सोडून दिले महाराज. दोघा भावांना मासे धरावे टोपलीमध्ये आणावे. येऊन पाहिलं तर टोपलीमध्ये धरलेले मासे एक पण राहिला नाही. राग आलाय त्या सकारामाला. दोघा भावांनी धरलं त्या किसनला महाराज आणि चालून आपल्या वस्तीला आले. हा कामावरती मारला झाला. हा कामावरती मारला. बाबा अरे याला संख्येला नेऊन पस्तावा झाला बाबा. ऐकले म्हणजे सकाराम. अरे काय झालं या किसन बाळाला काय केलं? अहो टोपलीवर मासे धरले होते. या किसनला पुन्हा ते पाण्यामध्ये सोडून दिले. आज उपाशी राहावं लागेल बाबा. उद्यापासून आमच्या संगती नको येऊ. जर याला संगतीला नेलं तर हा दररोज आपल्याला उपवास घ्यावी. मारुती नायकाला विचार केलाय म्हणाला. याला कुठेतरी कामाला ठेवायला पाहिजे. मग केलं काय नाही काय म्हणा. किसनच्या मनगटाला धरले आणि गेले कुठे कुठे नाही मला. ऐका बोधेऱ्या गावाला. बघा बोधेऱ्या गावाला.
पाटील तुम्ही काही काम द्या, तुमचा पगार नको काही नको, फक्त याला जेवणाची सोय करा महाराज. जेवणावारी मोहन पाटलाने त्या किसन बाळाला कामाला ठेवलंय महाराज. आणि एक काम काय दिलंय त्या किसन बाळाला. चला गुरु रे चला, चला गुरु रे चला. शबाद. त्या किसन बाळाला काय केलंय महाराज? सकाळच्या पारी गुरु सोडावं, प्राणामध्ये जावं, तेरा नदीच्या कड्यानं गुरं चालावे, संध्याकाळी 5 वाजले असताना महाराज गुरं घरी आणावे, बांधून टाकावे महाराज. आणि किसन बाबाला महादेवाची भक्ती महाराज. 5 वाजता गुरं बांधणार महाराज. जेवण खावणं झाले, झोपायचा टाइम झाला, अंधार पडल्यानंतर किसन बाळानं उठावं 6च्या दरम्यानमध्ये महाराज आणि त्या तेरा नदीच्या तीराला जावं वाळूची पिंड करावी. आणि वंजोळीला पाणी त्या पिंडीवरती घालावं. पण बघावं वाळूची पिंड आहे महाराज, पाणी पडलं तर विरघळून जायची. असं करता करता म्हणजे महाराज जोपर्यंत पिंड राहत नाही तोपर्यंत किसन बाबा त्या पिंडीला पाणी घालीत असत. परंतु भक्तीच्या जोरानं पिंड राहिली की वाळलेल्या लिंबाच्या काड्या घ्यावा आणि अगरबत्ती म्हणून त्या जागेवरती ठेवाव्या. त्या अगरबत्तीचा जसा अगरबत्तीला वास महाराज चंदनाच्या वासाप्रमाणे त्या अगरबत्ती महाराज त्या लिंबाच्या काड्या आपोआप पेटवायच्या. आणि सुगंध सुटलाय मागणे महाराज. फक्त त्या किसन बाबाच्या भक्तीमुळे महाराज. दिवसामागून दिवस निघून गेलेत महाराज. पुन्हा काय प्रकार झाला महाराज? रे किसन 11 वर्षाचा किसन 11 वर्षाचा झाला. बाबाची भक्ती चालू महाराज. परंतु महाराज दररोज उठायचा महाराज, रात्री जायचं, घोडं सोडायचा, चारायला न्यायचा, 5 वाजता यायचा, गुरं बांधायचा. तेरा नदीच्या तीरावरती येऊन महाराज महादेवाची पिंड बनायची, पाणी घालायचं. आणि काळ्या पेटवायच्या महाराज नीती नियमानं. 1 दिवस झालंय काय नाही काय महाराज, गावातल्या लोकांनी बघितलं, सुगंध आला त्या अगरबत्तीवरी महाराज. विचार केला मनामध्ये महाराज याच्याजवळ पेटी नाही. एवढा सुगंध येतो कुठून म्हणले महाराज? ज्या टायमाला जाऊन पाहिलं तर किसन महाराज त्या पिंडी समोर बसलेला आणि भक्ती चालू असताना पाहिली. लिंबाच्या 2 काड्या वाळलेल्या महाराज. आपोआप पेटलेल्या. सर्व गावकऱ्यांना बघितले, म्हणे याला काहीतरी येतंय. याला काहीतरी जादू टोना येतो म्हणले महाराज. तेव्हा ते गावातील लोक सारे जमून त्या पाटलापाशी आले, बोलू लागले पाटील हो, तुमच्या इथं जो गडी महाराज त्याला काहीतरी सटूक पिटूक येतंय. अहो लिंबाच्या काड्या आपोआप पेटवतोय. ऐकले म्हणले ना हो. अरे एवढं छोटस बालक अरे आणि त्याला काय येणार? अहो येतं म्हणून तर तुम्हाला सांगायला आलोय पाटील, याला कामाला ठेवू नका. तवा मोहन पाटलानं काय केलंय महाराज? हाका मारी तो किसनाला. हाका मारी तो किसनाला. शबाद. ऐकले म्हणले किसन बाळा, इकडे म्हणले मला. काय झालं पाटील? गावकरी सारे जमून आले. त्यांनी सांगितलं तुला काहीतरी जादू येते म्हणले मला. नाही पाटील. किसन बोलू लागला पाटलाला. अहो झालं तरी काय असं? पिरहा नदीच्या तीरावरती जातो महाराज. वाळूची पिंड बनवतो, खरे अगरबत्त्या म्हणून 2 लिंबाच्या काड्या खोसतो. हे पण खरे काड्या आपोआप पेटू लागल्यात म्हणले महाराज. पाटील. आणि चंदावाली सुगंध निघू लागला. लहानपणापासून मला महादेवाची भक्ती आहे. त्या भक्तीच्या जोरानं त्या रवलेल्या काड्या आपोआप पेटतात महाराज, त्याचा सुगंध सुटतोय. ऐकले म्हणले किसन बाळा, तुला लय देवावरती भरोसा. अहो देवामुळे तर ते होतंय महाराज. ऐकले म्हणले बाळा, तुझा देव, तू म्हणतो तुझा देवावरती भरोसा. अहो देवावरती माझा भरोसा आहे, देव म्हणून तर माझ्या पाठीशी आहे पाटील. म्हणून मोहन पाटलांना विचार केलाय काय
झाडाखाली बसायचं. एवढे तुला अन्न नाही पाणी नाही म्हणले महाराज. काही हरकत नाही पाटील. कसा देव तुला तुझा तारी तो बघायचं म्हणले महाराज. तेव्हा त्या पाटलानं त्या किशोरबाळा लिंबाच्या झाडाखाली बसवलंय. गावामध्ये सुद्धा यायचं नाही, इथंच राहायचं. अन्न नाही पाणी नाही महाराज. ते किसन बाबा त्या लिंबाच्या झाडाखाली बसलेत आणि त्या भगवंताचं ध्यान करत असत. भूक जर लागली तर किसन बाळानं काय करावं? लिंबाचा पाला घ्यावा महाराज. तेरा नदीच्या तीराला जावं, पाणी प्यावं आणि दिवस काढू लागलेत महाराज. दिवसामागून दिवस झालेत महाराज. पण इकडे झालंय काय नाही काय महाराज. काय झालंय? दत्त जयंतीचा दिवस उगलाय म्हणले महाराज. आणि गुरुदत्त म्हणले महाराज. ऐले म्हणे मला. तेव्हा पाटलाने विचार केला मनामध्ये. 1 महिना 7 दिवस भरत आले. आपण एकदा जाऊ पाहायला पाहिजे. किसन बेमगड अण्णाला पाण्याचा आहे म्हणजे शरीर फार वाळून गेलं असेल त्याचं. त्या टायमाला महाराज पाटील त्या किसन बाळापाशी आलाय. परंतु महाराज अन्न नाही पाणी नाही तर किसन बाळ वाळून न जाता हनुमंतरायासारखे गुबगुबीत शरीर झालं त्या किसन बाळाचं. त्या भक्तीच्या जोरामुळे महाराज दष्टपुत्र दिसायला लागला किसन बाळ. पाटील जवळ आला आणि शरण गेला त्या किसन बाळाला. 1 महिन्या 7 दिवसाला एक महिन्या 7 दिवसाला खरे बाबा बसले तपाला. बाबा बसले तपाला. वा वा. लिंबाचा पाला भक्षणा. एक महिना 7 दिवसाला बाबा उपाशी महाराज. भूक लागली तर लिंबाचा पाला खायचे महाराज. मोहन पाटील गेले महाराज. पाटील महाराज हा गुबगुबीत दिसू लागलाय. वा वा. म्हणून सरी महाराज विचार केला पाटलानं मनामध्ये हा कोणी सदा सुद्धा नसून हा कोणी देव अवतारी माणूस असावं. आणि देव अवतारी माणूस आपल्या घरी कामाला आपण योग्य नाही महाराज. एवढं पातळ घ्यायचं कशाला म्हणले महाराज. शरण गेले त्या बाबाला. शरण गेले तर बाबा बहाला. हात जोडी किसन बाळा. खरे एवढा बाप करावे बाळा. एवढा पाप करावे बाळा. तवा पाटील गेले त्या शरण त्या किसन बाळाला. बाबा अहो तुम्ही देव अवतारी माणूस आणि मी तुम्हाला शिक्षा केली. माझ्याकडून लई मोठी चूक झाली. तेव्हा ते किसन बाळ बोलू लागला पाटलाला. पाटील तुम्ही एवढे मोठे माणूस खरे आणि मला हात जोडता म्हणले महाराज. बाळा अरे तुम्ही वयाने लहान महाराज परंतु कीर्तीनं मोठे. ऐकले म्हणले मग पाटील. 18 वर्षे झाले पंढरीची वारी केली महाराज तरी परंतु भगवंत मला भेटला नाही. परंतु तू 11 वर्षामध्ये तुला भगवंताची कृपा झाली. वा वा. तेव्हा माझा घरी तुला काम नाही महाराज. मारुती नायकाला त्या किसन बाळाच्या हाताला धरले महाराज. चालून आले मुर्दे गावाला. हा का मारुती मारी नायकाला. हा का मारी बघा नायकाला. त्या छोट्याशा झोपडीमध्ये मारुती नाईक राहत असताना म्हणले महाराज. पाटलांना हक्का मारल्यानंतर मारी नाही धायत पळत बाहेर आलाय. माझ्या बाळातून काहीतरी चुकी झाली असावं. त्यामुळेच पाटील आले महाराज. हा जोडीत मारुती नाईक बोलू लागला त्या पाटलाला. पाटील काय चुकी झाली व माझ्या बाळातून. ऐकले म्हणे नाही. अरे तुझ्या बाळाकडून चुकी नाही झाली पण चुकी माझ्याकडून झाली. अहो असं काय बोलता पाटील तुम्ही. अरे तुझ्या पोटाला महाराज मुलगा जन्माला आला नाही तर भगवंताने अवतार घेतला झाला. अरे हाच कुणीतरी देव
मुरमेगाव बहिरवाडी गावोगावून गाड्या निघल्या त्या चारी धामाला. किसन बाळांना लोक जाताना पाहिले आणि आपल्या बापाला विचारित बाबा हो हे लोक चालले कुठं? ऐकले म्हणले मला हे सर्व लोक चालले म्हणले त्या चारी धामाला. चारी धामाला मला पण जायचं चारी धामाला. ऐकले म्हणले मला अरे आपण गरीब माणसं महाराज खरे चारी धाम काय सोपं नाही म्हणले महाराज. काय झालं? चारी धाम करायचा असला पैसा लागतो म्हणले महाराज. आणि एवढा पैसा आणावा कुठून म्हणले दादा. बाबा मग अहो देवधर्म करायला पैसा लागत नाही. त्या भगवंतानं पाय दिले त्याची वारी करायला, वा वा हात दिले त्याचं नामस्मरण करत असताना टाळी वाजायला, वा मूग दिलंय नामस्मरण करायला आणि नेत्र दिले त्याची मूर्ती बघण्याला, त्याचं दर्शन घेण्याला पैसा कशाला लागतो बाबा? मारुती नायकाला विचार केलाय म्हणाला माझं बाळ किती गुणी म्हणले महाराज. खरे बापाला ज्ञान शिकवणारा एकच महाराज. किसनगिरी बाबांना बापाला सांगितले बाबा हा मला पण जायचंय चारी डबाला, मी जाणार म्हणजे जाणार. मारुती नायकाला विचार केलाय म्हणाला किसन बाळाच्या हट्टा पुढे महाराज बाळ चाललं म्हणले चारी धामाला. मग मारुती नायकाला काय केलंय महाराज. खिशामध्ये हात घातलाय, हात घालता खिशाला हात घाताला खिशाला 4 रुपयाने हाताला 4 रुपयाने हाताला. वा वा पहा त्या मारुती नायकाने खिशामध्ये हात घातलाय बाळा. 4 रुपये होते खिशामध्ये तेवढे काढलेत आणि बाळाच्या हातावरती दिले आणि बोलतोय त्या किसन बाळाला. ऐकले म्हणले किसन बाळा हे 4 रुपये म्हणले तुला खरे तुझं नशीब तुझ्या संगती म्हणले बाळा. आला पण कोणता माझा आणि गेला तर देवाचा म्हणले बाळा. तेव्हा त्या किसन बाळाला 4 रुपये घेतले आणि ते किसन बाळ महाराज चारी धामाच्या वाटेला लागले. सर्व गाड्या महाराज चालून त्या चारी धामासाठी गेल्या असताना म्हणले महाराज गाड्यामध्ये लोक चारी धाम करतात आणि किसन बाबा आपले पायी पायी चारी धामाला निघलेत म्हणले महाराज. पण पहा त्या किसन बाबाचा कर्तव्य महाराज खरे पंढरवाला 15 दिवसाला पंढरवाला 15 दिवसाला खरे किस गेले चारी धामाला. बाबा गेले चारी धामाला. वा वा पहा त्या किसनगिरी बाबाचा चमत्कार महाराज. 15 दिवसामध्ये किसन बाबाला चारी धाम केले आणि परतून माघारी आले. परंतु महाराज पण त्या चारी धामाला जात असताना वाटाणी गावातून गेलेल्या गाड्या वा वा कोणाला गाडी मोर किसन बाबा दिसायचे, कुणाला रांगेमध्ये दिसायचे बाबा, कोणाला मंदिरामध्ये दर्शन घेताना दिसायचे, कुणाला यात्रामध्ये बाबा दिसायचे म्हणले महाराज. लोक मनामध्ये विचार करायचे आपण गाडीमध्ये आणि बाबा पायी पायी चालले असताना म्हणले महाराज एवढंच बाळ आपल्या पुढे आलं कसं. आलं कसं महाराज. 15 दिवसानंतर किसन बाबा चालून आपल्या मुरमे गावाला आले आणि बाबाला हाक मारली म्हणले महाराज बाबा हा आलो चारी धाम करून आणि तुम्ही दिलेले 4 रुपये तुम्हाला परत. बापाला नवर बापले मी पहिला सांगत होतो बाळाला खरे चारी धाम तोंडाचा नाही झाला वा वा आणि 15 दिवसामध्ये चारी धाम करून आला म्हणतो म्हणले महाराज. अरे लोक 6-6 महिने जातात महाराज तरी त्यांचे चारी धाम होत नाही. वा वा आणि हा 15 दिवसात चारी धाम करून आला. नक्की हा मधून कुठेतरी निघून आला महाराज. तेवढ्या टायमामध्ये झालं काय नाही काय महाराज. सर्व गाड्यावर गेलेले गाड्यातले लोक सुद्धा परतून माघारी आले आणि गावामध्ये चर्चा चालू झाली. आल्या आल्या बघितलं बाबा तर आपल्या पुढं विचार करू लागले म्हणले महाराज. सर्व लोक जमून त्या बाबाजवळ आले. गावातले लोक विचार 15
कसं केलं हो? पायी पायी ऐकले म्हणले बाबा. अहो आम्ही 6 महिने झाले त्या गाड्याने हिंडतोय म्हणले महाराज. काही लोकांना विश्वास बसत नसला. कोणी कोणताही प्रश्न बाबांना विचारायचे, खाना खुणा विचारू लागले महाराज. आणि बाबा त्याचं अचूक उत्तर द्यायचे महाराज. शेंगदाण लावता बाबा उत्तर देऊ लागले म्हणले महाराज. त्या गाडीतील काही माणसं म्हणू लागले, अरे हे तर आपल्या गाडीमुळे दिसत होते. कोणी म्हणायचं बारीमध्ये होत, कोणी म्हणायचं दर्शन घेताना मी पाहिलं. विचार केला मनामध्ये, हे कोणी साधे सुधे नसून देवावतारी असायला पाहिजे. दिवसा मागून दिवस गेलेत महाराज. मग पुढे बाबाचा कर्तव्य झाला कसा? कसा? एक दिवस झाला काय नाही काय महाराज. बाबा सहज पेरा नदीच्या तीरावरती फिरण्यासाठी चालले असताना, येड्या बाबळीतून फिरत असताना त्या पेरा नदीच्या काठाला येड्या बाबळीमध्ये महाराज वा वा, उंबराचं झाड वाढून गेलेलं बघितलं त्या बाबानं. वंडी लागलेली त्या उंबराच्या झाडाला. बाबानं विचार केला, सर्व झाडे हिरवेगार आणि ते उंबराचं झाड तेवढं वाढून गेले मारे महाराज. मग त्या बाबाने काय केलंय, वडाच्या पानाचा द्रोण बनवलंय आणि बाबा त्या ठिकाणी गेलेत महाराज. पेरा नदीतून त्या द्रोणामध्ये पाणी भरलंय, जागा निर्माण केली म्हणले महाराज. आणि नित्य नेमानं त्या उंबराच्या झाडाला पाणी घालायला सुरुवात केली महाराज. बाबाला गेले से बेला, बाबाला गेले से बेला, खरे उंडी लागली रे उंबराला. उंडी लागली रे उंबराला. खरे पण बाबाला नित्यनेम चालू केलाय म्हणले महाराज. पेरा नदीतून पाणी भरावं त्या उंबराच्या झाडाला घालावं आणि उंबराच्या झाडापाशी साफसफाई ठेवावी. पहा बाबाचा चमत्कार महाराज. दिवसा मागून दिवस जाऊ लागले. खरे चमत्कार घडला त्या ठिकाणी म्हणले बाबा. काय झालं? हिरवी पाली फुटली उंबराला. हिरवी पाली फुटली उंबराला. वा वा, पहा त्या बाबाचा चमत्कार महाराज. मनामध्ये जर भाव असेल तिथे देवे महाराज. भक्ती भावाला उंबराला पाणी घातलं, उंडी लागलेला उंबर हिरवागार झालाय. नित्य नेमानं महाराज बाबा पूजा करीत असताना रात्र पाहत नव्हते का, दिवस पाहत नव्हते महाराज. नित्य नेमानं त्या उंबराच्या झाडाखाली बसावं आणि ध्यान करावं. दिवसा मागून दिवस लोटत चालल्याने दत्त जयंतीचा दिवस आला महाराज. गुरुवारचा दिवस महाराज. त्या दिवशी दत्त जयंती. गुरुदत्तानं विचार केलाय म्हणले महाराज. गंगापूरवरून निघाले. हा दत्त जयंतीचा दिवस. सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला नित्यनेम गुरुदत्ताच्या भेटीला जाण्यासाठी महाराज. तेव्हा दत्तगुरूंनी गंगापूर सोडले आणि त्या सप्तशृंगीच्या मार्गाने चालत असताना, वरून चालत असताना खाली बघितलंय महाराज. त्या मुरमे गावामध्ये आले. बाबाची उंबराला पाणी घालून सेवा चालू होती. हरिनाम कानावरती पडे. गुरुदत्तानं विचार केलाय मनाला, आपली सेवा कोण करतंय? म्हणून सनी दरवेळेस जातो महाराज. उंबर हा वाळलेला होता महाराज. आणि आज हिरवागार पालवी फुटलेला. म्हणून सनी त्या ठिकाणी गुरुदत्ताची स्वारी आली महाराज. आणि खाली त्या किसन बाबापाशी उतरली. ऐकले म्हणले बाळा. कोणाचा कोण म्हणले बाळा. मारुती नायकाचा मुलगा किसन बाळ म्हणतात मला. सेवा सेवा केली म्हणले महाराज. ऐकले म्हणले देवा. बाळा तुझ्या मनामध्ये भाव हे म्हणले महाराज. अरे पण तुझा एक मार्ग अधुरा म्हणले महाराज. म्हणजे ही सेवा केलेली व्यर्थ गेली. म्हणून सनी गुरुदत्तानं सांगितलंय महाराज. मार्ग राहिला कोणता, पण अधुरा कोणता? गुरु नाही बघ तुला. अरे मनात गुरुदत्तानं सांगितलंय तुला गुरु करून घ्यायला पाहिजे. गुरुविना प्राप्ती नाही महाराज. म्हणून सनी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये
गुरु हा केला पाहिजे महाराज. जर गुरु जर केला तर त्याला मोक्ष प्राप्ती आहे महाराज. म्हणून सनी महाराज गुरु दत्तानं किसन बाबाला सांगितलं, भेट दिली. रात्रभर त्या देवगड बरात त्या ठिकाणी मुक्कामी राहिले आणि बाबा त्या सप्तशृंगीच्या दर्शनाला निघून गेलेत महाराज. एक रात्रभर दत्त जयंती निमित्त दत्तगुरु तिथं उपस्थित राहिले महाराज. म्हणून तर आज दत्त जयंती साजरी केली जाते त्या ठिकाणी. बाबांना विचार कराय म्हणाला, दत्ताने सांगितलंय आपल्याला आपल्याला गुरु नाही. बाबा चालले रे गुरु शोधायला. बाबाला विचार केलाय, गुरु शोधावा कुठं नाही कुठं म्हणले महाराज. मग आले बुद्रुकने वशाला. आले बुद्रुकने वशाला. नाता बाबा म्हणाले त्याला. नाता बाबा म्हणाले त्याला. किसन बाबानं गुरु हा गेला. किसन बाबानं गुरु हा गेला. वा वा. पहाट्या बुद्रुक नेवाशाला. नाथ बाबा राहत होते वस्तीला महाराज. नाथ बाबा किसनगिरी बाबांना गुरु करून घेतले. आणि नाथ बाबांना सांगितले, या किसनगिरी बाबाला काय ऐकले म्हणले, बाबा तुम्ही एक मार्ग करायचा. कोणता? अंगावरचे सर्व वस्त्र काढून टाकायची. शबा भगवा वस्त्र धारण करायची आणि प्रत्येकाच्या दारोदार जाऊन महाराज भिक्षा मागून आणायची. खरे आणि जी भिक्षा आली महाराज त्याचं अन्न तयार करायचं, स्वतः भक्षण करायचं. स्त्रीच्या हातचा खायचं नाही म्हणले महाराज. खरे बाबाला नियम सांगितलाय गुरुनं. गुरुची आज्ञा त्या किसन बाबानं पाळली महाराज. आणि नित्य नियम चालू केलाय. बाबानं भगवा वस्त्र अंगावरती धारण केले महाराज. जोडी बघायला घेतली. प्रत्येकाच्या दारोदारी जाऊ लागले. अल्लग म्हणून गाजवावं. एक दिवस झालाय काय नाही काय महाराज. एका बाईचं मूल महाराज तापीनं फटफडलेलं असताना बाईजवळ पैसे नाही दवाखान्यात जाण्यासाठी. त्या बाळाचा एक जीव जातो एक जीव येतोय महाराज. त्या आईनं घरामध्ये जावं, मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या करावं आणि बाळाच्या डोक्यावरती ठेवावं. परंतु बाळाची तापणी व्हायला राजी नाही. तेवढ्या टायमामध्ये त्या ठिकाणी किसनगिरी बाबा गेलेत महाराज. आणि अन्न गंधावली बाई. 5 मिनिटं झाले, बाई बाहेर यायला कुणी राजी नाही. बाईच्या मनामध्ये विचार चालला, उठावता बाळाचा दुखत आहे. वाव आणि न उठावता आपल्या दारातून महाराज निर्मुखी माणूस जात आहे. बाई तशी उठली महाराज. वजूनभर पीठ घेतोय आणि चालून त्या बाबाकडे पशी गेली. परंतु चेहऱ्यावरती महाराज आनंद नाही. बाईना धुळीमध्ये पीठ वाढले महाराज. आणि बाबाने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर त्या बाईला विचारू लागले, बाई हो काय दुःख आहे? फार चेहरा उतरल्यावानी वाटतोय. काय सांगावं बाबा तुम्हाला. माझी हकीकत नाही वाईट हो. काय झालं? पैसा नाही. माझा बाळ तापीला फटफटलेला बाई. खरे काय करावं सुचत नाही. बाळाचं दुखत आहे एवढंच ना. बाळाची ताप उतरायला राजी नाही म्हणले बाबा. बाबांना धुळीमध्ये हात घालता विभूत काढली. बाई एवढी विभूत त्या बाळाला लाव आणि त्याच्या मुखामध्ये थोडी दे, तुझं बाळ क्लिअर होईल. बाबांना सांगितले, बाबा निघून गेले महाराज. बाई घरामध्ये गेली. थोडीशी उदी त्याच्या कपाळाला लावली महाराज. आणि थोडी त्याच्या मुखामध्ये टाकली. बाबाचा चमत्कार महाराज. उदी लावतात बाळाची ताप निघून गेली महाराज. बाळ खेळू लागले, उड्या मारू लागले. शबास. बाबा एका मागून एक चमत्कार करू लागले. बाबाची कीर्ती वाढू लागली. जर कोणाच्या गाईचं दूध अडवलं
गेले गाई माईची सेवा महाराज बाबानं बुद्धी द्यावी गाईनं दूध द्यावं कीर्ती मागून बाबाची कीर्ती वाढत गेली महाराज दर एकादशीला महाराज त्या देवगडावरती हरिनाम चालू म्हणले महाराज भजन व्हायचं दर एकादशीला त्या ठिकाणी भजन चालू असताना म्हणले महाराज कुणाचा जर दुखायला लागलं गुरुवारच्या दिवशी कीर्ती चालू झाल्या देवगडावरची कीर्ती वाढवू लागली एक दिवस झाला काय नाही काय महाराज बाबाने मनामध्ये विचार केलाय बाबा फिरत फिरत आहेत महाराज भिक्षा मागू लागले जी भिक्षा उरण म्हणले महाराज त्याचं अन्नदान करून महाप्रसाद म्हणून वाटू लागले बाबा भिक्षा मागत असताना महाराज खडक्या फाट्यावरील चमत्कार महाराज काय झालं एक मोठा घराणा महाराज भरपूर धन संपदा त्या ठिकाणी खरं दोघांच्या पोटी एकच मुलगी महाराज मुलगा नाही म्हणले त्याच्या वंशाला मुलगी वंशाला परंतु ती मुलगी सुद्धा मुलगी जन्माला आली मुकी बोलत नव्हती महाराज भरपूर दवाखाने दिलेत महाराज खरे पण कुठंही गुण आला नाही त्या ठिकाणी बाबा भिक्षाला गेले आणि भिक्षा वाढू लागली बाई परंतु चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर महाराज त्या जोडीने बाबाचं दर्शन घेतलं आणि बोलू लागले बाबा संग ऐकले म्हणले बाबा आजपर्यंत तुमची कीर्ती फार ऐकली म्हणले बाबा खरे काय सांगावं म्हणले बाबा आमच्या उदराला मुलगा नाही म्हणले महाराज खरे एकोणती एक मुलगी महाराज ती सुद्धा मुक्ती म्हणले बाबा बाबाने विचार केला मनामध्ये आम्हाला असं वाटतं आम्ही निपुत्री असल्यासारखं वाटतं म्हणले बाबा दादा आजपर्यंत मुलाची हात कधी कानावरती आली नाही खरे कधी आई म्हणली नाही का कधी बाबा म्हणले नाही म्हणले महाराज त्या जोडप्याची किंवारी त्या बाबाला दादा मी सांगतांचे करतात 5 खिडी त्या देवगडला यावं काय हरकत नाही म्हणले बाबा 5 गुरुवारी महाराज त्या देवगडला यावं तुमची मुलगी बोलत बाबाचा शब्द महाराज बाबाला सांगितलं 5 गुरुवार करण्यासाठी आणि त्या जोडीनं आपल्या लेकरासाठी त्या मुलीसाठी मुलीला घेऊन जायचे मला देवगडच्या 4 खेटी झाल्या रात्री भजन झालं की घरी यावं 5वा गुरुवारचा दिवसाला मला झालं काय नाही काय मला देवगडावरती भजन कीर्तन चालू असताना म्हणले दादा भजन 12 वाजता सुटले सर्व घरी आले निर्रागात झालेत महाराज झोपेत असताना म्हणले महाराज पाटा 4चा टाईम त्या पहा त्या मुलीच्या स्वप्नामध्ये बाबा गेले आणि बाबानं स्वप्नामध्ये काय करत होते त्या मुलीला महाराज ज्या टायमाला बाबाचं भगवत वस्त्र धारण केलेलं त्या मुलीला बघितले हातामध्ये बाबाच्या काठी मुलीला वाटलं नक्की बाबा आपल्याला हाणासाठी आलेत म्हणले महाराज तेव्हा मुलगी महाराज झोपामध्ये असताना आपोआप मुलीला वाचा फुटली बाबा मारतील म्हणून महाराज आई बाबा म्हणू लागली वाचवा मला महाराज पारच्या टायमामध्ये महाराज लेकरू आरोग्यात येते म्हणून महाराज ते आई बाबा जागे झाले पाहते मुलगी झोपेमध्ये बसला की आई बाबा शब्द कानावरती आलाय म्हणले महाराज बाबा मला मारू नका असं म्हणत ती मुलगी आळ्यात होती मला मुलीच्या आई वडिलांना आनंद झालाय बाबांना सांगितलेली गोष्ट महाराज मुलीला उठवलंय मला हृदयाची लावलंय मुलगी खडा बोलू लागली म्हणले दादा आणि मुलीला विचारू लागले कमून रडत होती मला ऐकले म्हणले बाई आई बाबा तुम्हाला सांगते बाई बाबा माझ्या स्वप्नामध्ये आले खरे बाबा दर्शन देऊन गेले म्हणजे महाराज बाबाच्या हातामध्ये काठी बघितली
जास्त होती महाराज. आज जर 5 माणसं जेवली तर उद्या 10 माणसं जेवायची. दिवसामागून दिवस लोटत चालले, परंतु बाबांनी विचार केला मनामध्ये, या ठिकाणी काहीतरी देवस्थान व्हायला पाहिजे. परंतु इथं जागा आपल्याला देईन कोण नाही महाराज. ऐका म्हणजे महाराज, सर्व भोगलीची जागा म्हणजे महाराज. जिकडं पावा तिकडं सारे ओढे नाले वाटेत महाराज. मोठमोठ्या ठाया त्या देवगडमध्ये पहिल्या होत्या महाराज. बाबाला विचार केलाय म्हणाला, आणि ती जागा नावावर कोणाच्या होती? नेवासा पोलीस स्टेशन. बाबाला विचार केलाय म्हणाला, पंचमंडळी घेतली संगतीला आणि शिष्यमंडळी बरेच बाबाला महाराज. अरे चालून आले त्या नेवाशाला. मामलेदाराची जागा महाराज. अरे आणि कचेरीमध्ये गेले, बाबा बोलू लागले साहेबाला, हो साहेब, हा माझी एक कळकळीची विनंती आहे तुम्हाला. ऐकले म्हणे बाबा, काय सेवा करू म्हटले तुमची? माझी इच्छा आहे दत्त मंदिर बांधायची, हवा बाबा की मग, परंतु त्याच्यासाठी जागा लागते. मुरमे गावामध्ये त्या काळ्या मोठमोठ्याल्या, तेवढी जागा जर मला दिली तर बरं होईल. तेव्हा विचार केला साहेबांना महाराज, एवढ्या मोठ्याला खरं आहे महाराज, ती जागा आपल्या काही कामाची नाही. खरे म्हणून बाबाला जागा नावावरती करून दिली महाराज. कागद केला आणि बाबाच्या हाती दिलाय. सांगितले बाबा, या ठिकाणी बिनधास्त मंदिर बांधा म्हणले महाराज. आनंद झालाय बाबांना, त्या पंचमंडळीला महाराज. आणि महाराज त्या टायमाला श्रमदानाचं काम चालू झालं. काम चालू असताना म्हणले महाराज, पहिले काय JCB होते का महाराज? हाताने सर्व फळामध्ये करू लागलेत महाराज. लोक लांब लांबून लोक यायचे महाराज, स्वतः श्रमदान करायचे. बाबांनी काही कामाला सुद्धा लोक ठेवली महाराज. बाबांना विचार केलाय म्हणाला, काम पूर्ण होईल म्हणले महाराज, पण माझं म्हातारपण होत आलं म्हणले महाराज. आपल्या या गाडीला कोणीतरी वारसदार पाहिजे. आपण एखादा तरी शिष्य करायला पाहिजे. म्हणून महाराज बाबा चालून आले कुठं? पुढे नेवाशामध्ये महाराज ज्ञानेश्वराच्या मंदिरामध्ये गेले. तिसरा पारे हरिपाठाचा टायमिंग, हरिपाठ चालू होता. बाबांना दर्शन घेतलं देवाचं. 100 मुलं होते त्या जागेला महाराज. हरिपाठामध्ये गेले, 100 मुलं रांगेमध्ये उभे होते. सहलाची त्या जागेला. आणि हरिपाठ चालू असताना म्हणले बाबा अक्षरभर थांबलेत महाराज. टाळ मृदुंगाचा गजर चालू असताना मुलं नाचत होती महाराज त्या हरिनामामध्ये. बाबा उठले आणि त्या मुलापाशी गेले. त्या मुलाच्या मनगटाला धरले आणि मुलगा त्यांनी बाजूला घेतला महाराज. आणि संस्थेला विनवणी केली, एवढा मुलगा मला वारस म्हणून द्यावा म्हणले मला. तेव्हा त्या संस्थेच्या मालकांना सांगितलं त्याच्या आईबापाची अग्नी घ्यावी लागेल. ऐकले म्हणले दादा, तुम्ही कुठेही जा, एवढा मुलगा मला द्यावा म्हणले मान्य मला. तेव्हा महाराज आई बापाला बोलावणं झाले. आई बापाने सुद्धा संमती दिली. परंतु त्या मुलाचं नाव काय होतं महाराज? भास्करगिरी म्हणाले, भास्करगिरी म्हणाले, शाबास. चालू आले देवगड. चालून आले देवगडाला. अरे गादी दिली बघा बाबाला. जागा दिली बघा बाबाला. वा. पहा त्या किसनगिरी बाबाला काय केले मला. भास्करगिरी महाराजांना शिष्य करून घेतलंय. आपल्या मादीवरती बसवले. आणि गुरु मंत्र दिला त्या भास्करगिरी महाराजांना. सांगितले म्हणले महाराज, आजपासून ही सर्व गादी तू चालायची म्हणले बाबा. माझ्या पाठीमागं हे सर्व सांभाळायचं. त्या
भास्करगिरी महाराजांना सांगितलंय दिवसा मागून दिवस गेले महाराज आणि मंदिराचं काम पूर्ण झालंय पण कितव्या साली महाराज 1975 साला आला कामा गेला बघा कळसा कामा गेला बघा कळसा अशी घटना घडली देवगडा त्या ठिकाणी महाराज 1975 साली दत्त मंदिराचं काम पूर्ण झाले दत्त मूर्तीची स्थापना झाली मोठ्या थाटामाला 16 साजरा झालाय त्या ठिकाणी महाराज गावगावून लोक येऊन आले त्या देवगडाला किसनगिरी दर्शन किसन बाबा पाहू लागले त्या भक्त लोकांना महाराज महाराष्ट्रामध्ये जर स्वच्छ असेल तर फक्त देवगड आणि महाराज शिस्त असेल तर त्या देवगडमध्ये महाराज